मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज आपल्या आरीवर्क क्लासचा 14वा दिवस आहे आणि आपण जे बुट्ट्यांचे प्रकार आहे ते एक मणी कसा पॅक करायचा, म्हणजे एक मणी आपण जो नुसतं ब्लाउजला एक मण्यांची जर डिझाइन घेतली तर तो मणी एक कसा पॅक करायचा। त्याच्यानंतर आपण दुसरी एक डिझाइन घेतलेली आहे की डायमंड कोणत्या ग्लूनी चिटकवायचा, त्याला कोणतं ग्लू वापरायचं। तर ते डायमंडला पण आपण अशी साईडला मण्यांचं वर्क केलेलं आहे ते घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण एक मणी मोठा मधात हे करून साईडला आपण कसा बुट्टा तयार करायचा ती पण डिझाइन ट्रेंडिंग डिझाइन आहे, तर ते पण घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अजून त्याच्यातनंच एक थोडंसं न्यू त्याला म्हणजे थोडासा वेगळा आकार देऊन किंवा एक मणी जोडून ते पण केलेलं आहे आपण। त्याच्यानंतर आता आपण काय, मला एक कमेंट आलेली आहे त्याच्यावर आलेलं आहे ट्रेस कसं करायचं कपड्यावर, तर आपण ते पण घेणारच आहे व्हिडिओमध्ये। पण आपल्याला ना पहिले बेसिक शिकायचं आहे, कारण बेसिक आपण बाजूला ठेवून लगेच ते नाही ना शिकू शकत, कारण आपलं कसं स्टेप बाय स्टेप शिकणं झालं पाहिजे। तर आता आपण उद्या आहे ना जे आपले राहिलेले जे बुट्ट्यांचे प्रकार आहे ते शिकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ट्रेस कसं करायचं कपड्यावरून, म्हणजे आपण जो ट्रेसिंगचा पेपर वापरतो तो कोणता वापरायचा, त्याच्यानंतर आपण त्या कपड्यावरून म्हणजे त्या कागदावरून कपड्यावर कशी डिझाइन ट्रेस करायची हे सर्व काही शिकणार आहे। पण त्याच्यासाठी तुम्हाला सर्व व्हिडिओ बघावे लागतील बेसिक टू ॲडव्हान्स, कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर बेसिकच आलं नाही तर मग ॲडव्हान्स शिकूनही तुमचा काही फायदा नाही ना। त्यामुळे तुम्ही ना सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघत चला, स्किप न करता बघत चला, कारण काय होतं बारीक बारीक ज्या गोष्टी आहे ना त्या तुम्हाला शिकायला मिळतील। आणि आपण जे ट्रेसिंगचं जे आहे ना ते पण घेणारच आहे लवकर, आपला समजा उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही शिकायला मिळेल। त्यामुळे थोडंसं थांबा, खूप घाई करू नका, कारण काय आहे बेसिकपासूनच आपण ॲडव्हान्सकडे जातो। पण आपण एकदा आपलं बेसिक जर झालं ना तर नंतर आपल्याला मग ॲडव्हान्स शिकलं तर आपल्याला परत बेसिकमध्ये येणं शक्य नाही होत। त्यामुळे बेसिकपासून आपण पुढे चालत जाऊ। हा डायमंड आपण इथे लावणार आहे, बरोबर आहे। हां, त्याला आपल्याला कशाने चिटकवायचं आहे, तर आपल्याकडे हे आहे बघा, हे ग्लू आहे। याला असं करायचं, याला इथे थोडंसं टाकायचं। हे बघा, हे सुकलेलं राहतं कारण हवा लागली की सुकतं। जर असं सुकलं ना तर काय करायचं, एक सेफ्टी पिन घ्यायची आणि या होलमध्ये ती बरोबर अशी हे होल मोकळं करून घ्यायचं। हे बघा, मग हे ग्लू आहे ना थोडंसं इथे टाकायचं। हां, आता इथे आपण हे लावलंय ना तर आपल्याला हा डायमंड आहे ना याच्यावर असा लावून घ्यायचा, बरोबर आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या डायमंडला चारीकडून आपले जे बारीक मणी आहेत ना त्यांनी राऊंड करायचं आहे। असं करून घेतोय आपण, हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मग आपण काय करायचं, सुई अशी आत टाकायची आणि हा धागा ओढून घ्यायचा। तर आपण आता हा जो डायमंडचा मणी आहे याला आपण सुरुवात कुठून करणार आहे, तर हे बघा काय असतं माहिती आहे का, आपण जे आहे ना हे पानाचा आकार, तर इथनं आपण याला सुरुवात करणार आहे। तर हे बघा, याच्यामध्ये आपण हा धागा ओढून घेतला आहे आणि काय होतं, हा जो ग्लू आहे ना हा जर समजा कपड्याला लागला तर सुई न पटकन आत जात नाही, तर त्यामुळे तो बरोबर मोजकं म्हणजे जिथे आपल्याला डायमंड लावायचं आहे तिथेच ठेवायचं। आणि हे बघा, आपण हे मणी याच्यामध्ये असे टाकले की याला आपण हे बघा असं करून घेतलंय। त्याच्यानंतर
आपण पानाच्या आकाराचा डायमंड चिटकवलेला आहे ना, याला आपण आता छान असा शुगर बीट्स मण्यांनी एक राऊंड मारून घेणार आहे. आता बघा आपली हे राऊंड झालेलं आहे. आता इथे आपण एंडचा नॉट मारून घेणार आहे. आता बघा किती छान दिसत आहे आपली डिझाईन. आता आपण दुसऱ्या बॉक्समध्ये आहे ना एक 4 नंबरचा मनी आहे, तर तो एकच मनींची जर आपल्याला डिझाईन घ्यायची आहे तर आपण कसा जोडायचा ते बघणार आहे. तर आता आपला हा 4 नंबरचा मनी आहे. आपण खालून धागा वर काढून घेणार आहे. धागा वर काढल्यानंतर आपल्याला एक गाठ मारायची आहे आणि परत दुसरी गाठ मारायची आहे आणि मग साईडला धागा नेऊन तो आपण फिट्ट करून. हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे, परत खालचा धागा वर काढून घ्यायचा. खालचा धागा वर काढला की हा मोठा मनी आहे 4 नंबरचा. हे बघा हा आपल्याला असा फिट करायचा आहे. तर हा 8 टाकायचा. 8 टाकलं ना की हा धागा जो आहे ना याला गाठ मारायची. तर गाठ मारताना आपण काय करणार आहे, इथे याला बाजूलाच अशी गाठ मारून घेणार आहे. गाठ मारली की याला आपण काय करणार आहे, परत एक गाठ मारून घेणार आहे. हे बघा परत एक गाठ मारली की हा जो धागा आहे हा आपल्याला मण्यावरून टाकायचा आहे. तर हा असा टाकायचा. हे बघा हे झालं आपलं मनी पॅक. आता आपण काय करणार आहे, जे एक दुसरी बुट्ट्याची लाईन घेणार आहे तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, हे बघा छोट्या कैचीने हा खालचा धागा कापून घ्यायचा. किती येतात किती. हे बघा आपण एक मनी जो आहे ना तो 4 नंबरचा घेतलेला आहे आणि त्याला आपण साईडनी छान शुगर बीट्सची अशी राऊंड करून घेतलेला आहे. ही पण डिझाईन खूप छान दिसते बघा. तुम्हाला ही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी परत अजून एकदा इथे घेतलेली आहे. या पण बॉक्समध्ये तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आता ही एक बघून घ्या. परत आपण इकडनं करणारच आहे. हे बघा आपली ही डिझाईन छान दिसते आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण याला काय करणार आहे, आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर आपण याला गाठ कशी मारायची, हे बघा हा धागा आहे ना असा. काय करणार आहे, हिला असा धागा सुई खाली टाकायची आणि हा धागा वर काढून द्यायचा. सुई खाली टाकली की हा धागा आपण वर काढून घेणार आहे. आपला खालचा धागा वर यायला नको, व्यवस्थित करायचं कारण कसं बारीक काम आहे. की आपल्याला या धाग्यामधूनच आपल्याला आपला जुना धागा काढावा लागतो. झालं आपलं एक डिझाईन. हे बघा आता आपण
किती आपल्या 1 2 3 डिझाईन झाल्या. आपण आता एक लास्ट आणि म्हणजे एक शेवटची डिझाईन घेणार आहे. याला आपण 4 नंबरचाच मनी टाकणार आहे त्या डिझाईनमध्ये. तर आपला हा मनी छोटा आहे बघा. आपण जी डिझाईन त्या बॉक्समध्ये केली ना तर ती तुम्हाला व्यवस्थित दिसली नसेल, पण आपण आता याही बॉक्समध्ये तीच डिझाईन घेणार आहे. पण जर तुम्हाला अजूनही काही डाऊट आले तर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी परत तुमच्यासाठी ती डिझाईन रिपीट घेईल जर तुम्हाला जर दिसली नसेल तर, व्यवस्थित समजली नसेल. हे बघा, हा खालचा धागा वर काढून घ्यायचा. खालचा धागा वर काढला की त्याला हा जो मनी आहे ना आपला 4 नंबरचा, हा एक मनी टाकायचा याच्यामध्ये. एक मनी टाकला की याला आपण काय करणार आहे, गाठ मारून घेणार. गाठ मारल्यानंतर आपल्याला काय करायचंय, याला असं पॅक करायचंय जसं मी तुम्हाला आता सांगितलं. याला पॅक केलं आपण की आपल्याला काय करायचंय, जे आपण छोटे छोटे मणी घेणार आहे. हे बघा, आपण एक मोठा 4 नंबरचा मनी लावलेला आहे आणि त्याला राऊंड सर्कलमध्ये आपल्याला शुगर बीट्सचे मनी लावून घ्यायचे आहे. तर मग आपण काय करणार आहे, एक मनी टाकला की त्याला गाठ मारायची किंवा 2 मनी टाकले की गाठ मारायची. खूप जास्त मनी अशी घ्यायची नाही बघा. आता हे बघा, आपली ही राऊंड तयार झाला की आपण एक 4 नंबरचा मणी घेणार आहे खाली आणि त्याला खाली परत एक शुगर बीट्सचा मणी घेणार आहे. म्हणजे आपली एक नवीन थोडीशी अजून वेगळी अशी न्यू डिझाईन तयार होते. तर तुम्ही व्यवस्थित बघा. मी थोडा हा व्हिडिओ स्पीड म्हणजे फास्ट टाकलेला आहे, कारण काय होतं, खूप बारीक जर टाकला तर खूप व्हिडिओ लॉंग होतो, त्यामुळे मी थोडा हा स्पीडमध्ये टाकलेला आहे. तुम्ही बघून घ्या. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट्ससाठी.